गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। 21 जानेवारी 2025 रोजी ज्योतिर्लिंग घृणेश्वर श्री क्षेत्र वेरूळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सकल कार्यसिद्धीकारक श्री चक्रराज श्री यंत्रपूजन व अतिरुद्र पठण सेवा होणार आहे। त्यानिमित्ताने परमपूज्य गुरु माऊली अण्णासाहेब मोरे व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने भोकरदन शहरातील पोस्ट ऑफिस जवळ असलेले श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये प्रचार प्रसार मेळावा आदरणीय गुरुपुत्र श्री नितीन भाऊ यांच्या उपस्थितीत येथे संपन्न झाला। यावेळी केंद्राचे केंद्र प्रतिनिधी श्री सुदेश थारेवाल सर यांनी गुरुपुत्र यांचा सत्कार केला। त्याचबरोबर उपस्थित मान्यवर यांना गुरुपुत्र नितीन भाऊ मोरे यांनी गुरुपीठातर्फे आशीर्वाद रूपी शाल श्रीफळ दिले। त्याचबरोबर हजारो सेवेकरांसह उपस्थित मान्यवर भोकरदन जाफराबाद मतदारसंघाचे आमदार संतोष दानवे, सौ निर्मला दानवे, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, संतोष अन्नदाते, सौ शोभा मतकर त्यांच्यासोबत भोकरदन शहरातील प्रसिद्ध उद्योजक मोहन हिवरकर, महादू राजपूत, हुकुम चुंडावत, रवी देशमुख उपस्थित होते। तो प्रत्येक सेवेकरी प्रश्नोत्तराच्या सेवेत सहभागी होऊ शकतो, इतकं आशीर्वादाचा कवच परमपूज्य गुरु माऊलींनी प्रत्येक सेवेकऱ्याला बहाल केलेला आहे। तुम्ही नवीन दुःखी पीडित सेवेकऱ्याला केवळ स्वामींचा 11 माळा जप आणि स्वामी चरित्राचे 3 अध्याय क्रमशः एवढी जरी नवीन भाविक सेवेकऱ्याला प्रारंभिक सेवा जरी सांगितली तरी त्याचे मोठ्यात मोठे प्रश्न सहज सुटले जाऊ शकतात। एवढी किमया गुरूंच्या आशीर्वादात असते, म्हणून तो आशीर्वाद प्रत्येक सेवेकऱ्यांपर्यंत परमपूज्य गुरु माऊलींनी तो पोहोचवलेला आहे। म्हणून परमपूज्य गुरु माऊलींचं ह्या युगातलं कार्य हे अप्रतिम आणि अतिशय दैव दुर्लभ असं कार्य आपण सर्व सेवेकरी पाहत आहोत। गेल्या मागील 40 ते 50 वर्षांमध्ये हे कार्य पुढे प्रसारित करत असताना परमपूज्य गुरु माऊलींनी वेळोवेळी सर्वसामान्य सेवेकऱ्यांकडनं फार महत्वाच्या सेवा राष्ट्रहितपर करून घेतल्या। त्याचबरोबर योग्य अध्यात्म केवळ दिंडोरी प्रणित सेवा मार्गातूनच सेवेकऱ्यांपर्यंत ते पोहोचलं जातं। ते कसं? कारण या सेवा मार्गाचं वर्णन करत असताना गुरुमाऊली आपल्याला सांगतात की सेवा केंद्रातनं 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य हे शिकवलं जातं किंवा करून घेतलं जातं। नेमकं ते काय? 20% अध्यात्म म्हणजे आपण करत असलेली रोजची स्वामींची सेवा, 3 अध्याय आणि 11 माळा जप ही आपली रोजची नित्यसेवा असावी, असा आदेश परमपूज्य गुरु माऊली आपल्याला नियमितपणे देत असतात की ज्याने आपल्या जीवनभरातील दिवसभरातील सर्व प्रश्न। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।